अंधकारातला एक मिनिटचा दिवा सुद्धा माणसाला प्रगतीपथावर नेऊ शकतो, त्याची वाट त्याला निखळ अशी दाखवू शकतो। आणि म्हणूनच दिव्याचं महत्व आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या या ठिकाणी दिव्याच्या स्तोत्रातून होत असते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ही सुंदर अशी प्रार्थना अगदी आपण लहानपणात आपल्या आजीच्या तोंडून ऐकली तर ती आजसाठी, कारण दिव्याचं महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं काम करतं। आलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री डी.आर. माळी, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा, माननीय सौ शिल्पा घोंगडे, तहसीलदार करमाळा, माननीय श्री संतोष खंडसे, तहसीलदार सांगोला, माननीय प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके, अध्यक्ष सांगोला शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना अंधार दूर करते। जीवनाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट, तरीही तिला आहे मानाचे स्थान। आजच्या सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आजचा हा दीप प्रज्वलनाचा सोहळा इथे संपन्न होतो। धन्यवाद। सगळ्या सन्माननीय मंडळींना विनंती आहे। सर्वप्रथम आमचे श्रद्धास्थान श्री रवळनाथ व सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीला मी वंदन करतो। अवघ्या महाखेळातल्या आम्ही मंडळी 28 वर्षापूर्वी आजरा येथे ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या नावाने आम्ही ही संस्था स्थापन केली। त्याचे कारण म्हणजे त्या काळी सिनियर कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना देखील घर बांधकामासाठी म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्रातली मंडळी केवळ घर बांधण्यासाठी करणारी संस्था अवघी 10,000 भागमंडळाने 11 सभासद 31 जुलै 2024 केले। 12,853 सभासद, 13 कोटी 89 लाखाच्या भागमंडळ, 457 कोटीच्या ठेवी, 334 कोटीची कर्जे, 162 कोटीची गुंतवणूक, एकूण सर्व्हिस व्यवसाय 939 कोटीचा आहे। आम्ही संस्था राजकारण विरहित ठेवल्यामुळे संस्थेची वेगाने प्रगती होत आहे। सभासदांचा दिवसेंदिवस संस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे। त्यामुळेच आम्ही सन 24-25 या आर्थिक वर्षात 500 कोटी ठेवींचा टप्पा पार करून सर्व्हिस व्यवसाय 1000 कोटीच्या वर नेण्याचा संकल्प केला आहे। 18 मार्च 2015 रोजी आमच्या संस्थेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाला। सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व दिल्ली असे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे। आम्ही गोवा राज्याचे कार्यक्षेत्र मिळवण्याचा प्रयत्नात आहोत। कोल्हापूरसह सीमा भागातील अनेक मंडळी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने सांगोला परिसरात असून ते संस्थेचे सभासद आहेत। त्यांच्या मागणीमुळेच आम्ही आपल्या सेवेसाठी सांगोला नगरीत आमची शाखा सुरू करीत आहोत। गडिंग्लज येथे संस्थेचे सुसज्ज प्रदान कार्यालय असून सध्या संस्थेचे एकूण 12 शाखा